पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल निलडो येथे विद्यार्थिनींसाठी लसीकरण शिबिर 62 मुलींना लाभ। भारतात कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत असताना महिलांमध्ये विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात। या पार्श्वभूमीवर पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल निलडो येथे विद्यार्थिनींसाठी लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक राजेंद्र मरसकोल्हे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली मेकगेल कंपनी आणि स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवण्यात आला। औद्योगिक वस्तीत राहणाऱ्या मजूर वर्गातील कुटुंबियांची मुले या शाळेत शिक्षण घेत असून लसीकरणाबाबत जागरूकता कमी असल्याची बाब लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शिबिरापूर्वी स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनतर्फे डॉक्टर दीपिक चांगडोक व त्यांच्या चमूने विद्यार्थिनींना कर्करोग प्रतिबंध, लसीकरणाचं महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि किशोरवयीन मुलीच्या आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। पालकांची लेखी संमती घेऊन इयत्ता 8वी ते 10वीच्या 62 विद्यार्थिनींना लसीकरण करण्यात आलं। या उपक्रमात शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती दीप्ती साकारले, प्रतिभा चौधरी, यमुना नाखले, श्रीमती लेंडे, श्रीमती छाया पटले तसेच शिक्षकेतर कर्मचारी रणजित राऊत, तृप्ती झोरे, सुधीर जिचकर, इस्माईल मलाधारी यांनी मोलाचं सहकार्य केलं। मेकगेल कंपनीचे संचालक रातुल चक्रवर्ती, अकाउंट मॅनेजर हर्षल चौधरी, HR मॅनेजर प्रफुल्ल कटाणे, स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनचे अभिषेक चावला यांनी विद्यार्थिनींना लसीकरणानंतर रिफ्रेशमेंट, व्हॅक्सिनेशन कार्ड तसेच शाळेला प्रशस्तीपत्र देऊन उपक्रमाची सांगता केली। मुख्याध्यापक मरसकोल्हे यांनी सांगितलं की विद्यार्थिनींच्या आरोग्य रक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवता येतील। लसीकरण आणि जागरूकता हीच कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचावाची प्रभावी ढाल आहे। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये आरोग्याविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून परिसरातही या उपक्रमाचं कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर।